उन्हाळ्याची हीट कितीही असू द्या, पण असं एक ग्लास थंडगार सरबत मिळालं की सर्व मूड चेंज होतो. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत 2 प्रकारचे रिफ्रेशिंग ड्रिंक जे सगळ्यांना आवडतील. तर आज आपण बनवणार आहोत कैरी आणि काकडीचं सरबत, तेही अगदी कमी साहित्यामध्ये. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला सरबतसाठी लागणारे साहित्य: जिरे पूड, काळे मीठ, चाट मसाला, काळे मिरे पूड, खडीसाखर, कैरी, काकडी, निंबू आणि पुदिन्याचे पानं. तर सर्वात आधी आपण काकडीचं सरबत बनवून घेऊया. त्यासाठी काकडी अशी आपल्याला सोलून घ्यायची आहे पूर्ण. तर आता आपल्याला कैरी पण अशी सोलून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कैरी अख्खी पण घालू शकता, पण त्यामुळे थोडा कडवटपणा येऊ शकतो, म्हणून कैरी आपल्याला अशी सोलूनच घ्यायची आहे. तर इथे आपली कैरी पण सोलून झालेली आहे. आता आपण सरबत बनवायला घेऊया. तर आपण सर्वात आधी काकडीचं सरबत बनवून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला काकडी कट करून घ्यायची आहे. तर काकडी आपल्या शरीराला इन्स्टंट कूलिंग इफेक्ट देतं, हायड्रेशन पण मेंटेन ठेवतं आणि स्किनसाठी तर खूपच जास्त बेनिफिशियल आहे. आपलं डायजेशन पण हलकं ठेवतं. वेट लॉससाठी तर खूपच जास्त फायदेशीर आहे हे सरबत. तर यामध्ये आता आपल्याला पुदिन्याचे पानं घालून घ्यायचे आहे. 1 टेबलस्पून जिरेपूड घालायचे आहे. तर जिरं मी इथे भाजून घेतलेलं आणि नंतर मग वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काळं मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला ऑप्शनल आहे, पण तुम्हाला असं चटपटी टेस्ट आवडत असेल तर थोडा चिमूटभर घाला. आणि इथे मी काळे मिरे पूड घालत आहे आणि अगदी थोडी खडीसाखर घालते चवीसाठी, म्हणून थोडी खडीसाखर घालते. हे पण ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता. आणि अर्धा निंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचा आहे. तर आता आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सर थोडं बारीक झालं की त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून परत आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा, किती झटपट झालं आहे आपलं आता काकडीचं सरबत तयार. तर आता आपण कैरीचं सरबत बनवून घेऊया. कैरीच्या सरबतसाठी पण आपल्याला कैरी अशी कट करून घ्यायची आहे. तर उन्हाळ्यामध्ये कैरीचं सरबत बॉडीसाठी खूप जास्त उपयोगी आहे. शरीर आपलं थंड ठेवतं, डिहायड्रेशन टाळते आणि व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे इम्युनिटी वाढते, डायजेशन पण इम्प्रूव्ह करतं. तर उन्हाळ्यामध्ये लूपासनं वाचण्यासाठी कैरीचं सरबत खूप उपयोगी आहे. यामध्ये पण आपल्याला पुदिन्याचे पानं घालायचे. पुदिन्याचे पानं थोडी जास्त घालते यामध्ये. आणि पूर्ण खडीसाखर 1 टेबलस्पून आपल्याला खडीसाखर घालायची आहे. 1 टेबलस्पून जिरेपूड, काळं मीठ, थोडा चिमूटभर चाट मसाला पण घालून घ्यायचा आहे आणि काळे मिरे पूड घालायची आहे. आता या पण मिश्रणाला आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसं बारीक वाटून झालं की त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून परत आपल्याला याला छान बारीक असं वाटून घ्यायचं. तर मी सरबतमध्ये साखरेऐवजी खडीसाखर वापरते आहे, कारण उन्हाळ्यामध्ये खडीसाखर शरीराला थंडावा देतो, म्हणून मी इथे खडीसाखर वापरली आहे. तुम्ही साखर न वापरता गुळही वापरू शकता. तर इथे आपलं कैरीचं सरबत तयार झालेलं आहे. तर मी इथे रेस्टॉरंट स्टाईल लुक देण्यासाठी थोडं एका प्लेटमध्ये तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि अगदी थोडा चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडी साखर घेतलेली आहे. ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्लासच्या कडेला आपल्याला लिंबू लावून घ्यायचं आहे आणि ग्लास उलटा करून आपल्याला त्या मसाल्यामध्ये डिप करून घ्यायचं, हलक्या हाताने डिप करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे खूप छान रेस्टॉरंट स्टाईल लुक येतो. पितांना एकदम चटपटी टेस्ट येतो आपल्याला. तर बघा, अशा प्रकारे. चला तर मग सरबत सर्व करूया. त्यासाठी आपल्याला सब्जा सीड लागणार आहे. तर मी आधीच 2 टेबलस्पून सब्जा सीड 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवलेले. तर सब्जा सीड उन्हाळ्यामध्ये शरीराची हीट कमी करण्यासाठी खूप मदत करतं. सोबतच आपलं डायजेशन पण इम्प्रूव्ह करतं. ॲसिडिटी कमी करण्यासाठी सब्जा सीड खूप मदत करतं. तर आता मी इथे दोन्ही ग्लासमध्ये 1-1 टेबलस्पून सब्जा सीड घालते आहे.
आता त्यावरती बारीक कट केलेली फ्रेश पुदिन्याची पानं आणि आईस क्यूब घालून घ्यायचं आहे. आणि शेवटी वरून हे थंडगार सरबत. बघा किती रिफ्रेशिंग दिसतंय. दोनही सरबत दिसायला जवळपास सारखे सांगायचे दिसतात, पण चव मात्र दोघांची खूप वेगळी आहे. जर तुम्हाला लाईट इन्स्टंट कूलिंग हवं असेल तर काकडीचं सरबत घ्या. जर तुम्हाला टँगी चटपटी टेस्ट आवडत असेल तर कैरीचं सरबत घ्या. तर तुम्हाला या दोनपैकी कुठलं सरबत जास्ती आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.